विनोद गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कोटारी संघ पहिल्या संघासाठी पहिला षटक प्रवीण यांचा. या ठिकाणी जलदाची संधी मात्र गमावली. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडू मात्र 2 धावा. 2 धावा संघाचं खातं ओपन होतंय. मुर्देजवाडी संघाचा सलामीची जोडी पाहायला मिळते. अरुण आणि हनुमंत यांच्या माध्यमातून पहिला याच ठिकाणी शॉट पाहायला मिळाला. 4 धावा मिळतील का आणि सुंदर फटका पाहायला मिळाला. 4 धावा. धावसंख्येत करता धावसंख्या मुर्देजवाडी संघाची 3/6. दोन्ही संघाच्या कर्णधार लक्षात घ्यायचंय. सर्व खेळाडू लक्षात घ्यायचंय. खेळपट्टीवरून एकच धाव पळायचे. दुसरं पळायचं शॉट रन दिला जाईल. या ठिकाणी संधी मात्र गमावली मिळेल. धावसंख्या 7 धावा. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते नवीनच्या माध्यमातून. कोटारी संघाकडून वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय प्रवीण हा गोलंदाज. या ठिकाणी पुन्हा जलदाची संधी. पहिला विकेट गमावा लागला मुर्देजवाडी संघाला. हनुमंतच्या माध्यमातून पहिला विकेट. त्याला फलंदाज पकडायचा. पटापट जायचं फलंदाज. जरा गाडी करा मित्रांनो. नवीन फलंदाज मैदानात सज्ज प्रकाश. मुर्देजवाडी संघाची धावसंख्या अधिक पाहायला फक्त एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. नवीन फलंदाज मैदानात एंटर होतो प्रकाश हा फलंदाज. या ठिकाणी चेंडू हा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त एकदा मिळेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या मुर्देजवाडी संघाची 8 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती आणि मुर्देजवाडी संघाची अवस्था फक्त एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. नवीन गोलंदाज कोटार संघाकडून जयेश हा गोलंदाज. मोठा गोलंदाज पाहायला मिळतो मंडप डेकोरेटर्स कोटार संघाकडून. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक पाहायला मिळतो जयेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 8 धावा पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर फलंदाज मुर्देजवाडी संघाकडून प्रकाशाने अरुणची जोडी मैदानात. जयचा पहिला चेंडू मारा करतील मुर्देजवाडी संघाकडून फलंदाज प्रकाश. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या फक्त 8.
या ठिकाणी पहिला चेंडू बाहेर चेंडू पाहायला मिळाला. पंचांचे दोन समांतर धाव एक नामांतर एक धाव संघाची मात्र धावसंख्या 9 धावा. पहिला चेंडू बाहेर चेंडू मुकराचा गोलंदाज पाहायला मिळतो. जयेश हा गोलंदाज. या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळाला आणि करणारी षटकार. या चेंडू मिळते 6 धावा. धावसंख्या 15 धावा. पहिला चेंडू बाहेर दुसऱ्या चेंडू मात्र कणकणी षटकार पाहायला मिळाला. सुंदर असा फटका पाहायला मिळाला. लेगच्या दिशेने मारलेला फटका कणकणी षटकार. थोडासा मागे सरतो गोलंदाज जयेश. पुन्हा त्याच दिशेने मारलेला फटका. परंतु चेंडू मात्र खड्ड्यात पडून या चेंडूवर मिळतील 2 धावा. या ठिकाणी नक्कीच 2 धावा वाचवल्या. धावसंख्या उठावर पडते धावसंख्या. मुरबेजवाडी संघाची फक्त 17 धावा पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक साठी फलंदाज प्रकाश. या ठिकाणी गडगडला चेंडू चेंडू मात्र अंगाला आदळाने एकदा मिळेल लेगच्या रूपानं. धावसंख्या 18. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. मंडप स्फोटाचे संघ करून जयेशच्या माध्यमातून या ठिकाणी तमिळनाडू आलेला फटका या चेंडू मिळतील 2 धावा. रनआउटची संधी होती मात्र संधी मात्र गमावली. 2 धावांच्या धावसंख्येत भर पडते धावसंख्या 20. या ठिकाणी वाईट चेंडू धावांतर धाव मिळेल. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. एक धावसंख्या संघाची धावसंख्या 1-21. पुन्हा लक्ष्याच्या दिशेने मारलेला फटका. ह्या मिळतील 4 आणि चौकार पाहायला मिळाला. खुश खबर एक साथ दाखवावी. येथे क्रिकेट सामने आयोजित केले आहेत तरी सर्व इच्छुक खेळाडूंनी संधीचा लाभ घ्यावा. या ठिकाणी सुंदर फटका मारला होता आणि याच्यावर एक धाव. दिनांक 3-2-2025, 4-2-2025, 5-2-2025, 6-2, 7-2 आणि 8-2. फायनलचा दिवस 9-2-2025. प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय 10, तृतीय 6, चतुर्थ 4,000, पाचवं 4,000, 6वं 4,000. प्रवेश फी फक्त 2500. दोन षटकांची समाप्त एकेर धावसंख्या मुरबेजवाडी संघाची 1-26. गोलंदाज मार्गावर गोलंदाज सज्ज. कोटार संघाकडून गोलंदाज. या ठिकाणी पुढचा चेंडू जोरदारची संधी प्राप्त करून दिली. जेल मात्र टिपता आला नाही. थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि या चेंडूवर मिळतील 2 धावा.
आरोग्य पण मात्र जीवनदान मिळालंय. सुंदर असं जल टिपण्याची संधी संधी मात्र गमावली. पहिल्याच चेंडूवर मिळाले 2 धावा. पुन्हा पुलका चेंडू. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि या चेंडूवर पुन्हा 2 धावा. या ठिकाणी चेंडू दिला जाईल. थेटची संधी राहील. बघू पाहिजे घेतात का फलंदाज हारून. धावसंख्या 31 धावा. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट का? विकेट. दुसऱ्या गडी गमावा लागला. मुरबाडवाडी संघाला 2 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या मुरबाडवाडी संघाची फक्त 31 धावा. नवीन फलंदाज मैदानात सज्ज. विनोद फलंदाज. अजूनही सलामी लावलेला फलंदाज आडून मैदानात. चला मित्रांनो काही करायचे आहे. तर मुरबाडवाडी संघाची धावसंख्या पाहायला गेली फक्त 31 धावा. या ठिकाणी रिवर्सवर मारण्याच्या नावात चेंडू मात्र समजला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात चेंडू. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रोहनच्या माध्यमातून. ह्या चेंडूवर मोठा ब्लास्ट मिळेल का? आणि मोठा ब्लास्ट. ह्या चेंडूवर मिळते 6 धावा. वेळ संघाची धावसंख्या पाहायला गेलं 2 गड्याच्या मोबदल्यात 37 धावा. विनोदच्या बॅटवर निघाला कणकणी षटकार पाहायला मिळाला. मागडा गोलंदाज रोहन. या ठिकाणी मोठा ब्लास्ट मिळेल का पाहायला. परत या ठिकाणी थोडीशी चुकी केली आणि 4 धावा. खेळण्याची संधी होती संधी मात्र गमावली. थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या मुरबाडवाडी संघाची 41 धावा. या ठिकाणी फायनलच्या दिशेने मारला पडता पुन्हा 4 मिळेल. काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. लगातार मला वाटतं दुसरा चौकार. धावसंख्या 45. तीन षटकांच्या समाप्त धावसंख्या मुरबाडवाडी संघाची 2 बाद 45 धावा. नवीन गोलंदाज मैदानात सज्ज. मंडप कोणाच्या स्कुटार संघाकडून मोहित हा गोलंदाज. शेवटचं षटक. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 3 षटकांची समाप्त धावसंख्या मुरबाडवाडी संघाची
एवढ्या गरजेच्या मोबदल्यात 45 धावा. किती 2 धावा काढला काय? पहिल्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते मोरबेजवाडी संघाकडून. विनोद आणि अरुणच्या माध्यमातून स्ट्रायकर फलंदाज राहिला अरुण. या ठिकाणी सुंदर आपण गोलंदाजी पाहायला मिळते. या चेंडूवर मिळाली 1 धाव. एका धावने संघाची धावसंख्या 48 धावा. अजून शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. तोपर्यंत धावसंख्या मोरबेजवाडी संघाची 2 गड्यांचे मोबदले 48. पुन्हा पाहिलं एका दिशेने मारलेला फटका. या चेंडूवर सुंदर क्षेत्ररक्षण झालं. आणि 3 धावा. 3 धावा संघाची धावसंख्या पाहायला गेली 51. हा फलंदाजी पाहायला मिळते अरुण आणि विजयच्या माध्यमातून. या ठिकाणी 9 चेंडूवर 1 विकेट. सलामीला आलेले फलंदाज बाद होते अरुण. त्याला नवीन फलंदाज मैदानात पाठवा. मोरबेजवाडी संघाकडून नवीन फलंदाज मैदानात सज्ज. दत्ता ची संधी प्राप्त करून दिली विनोद फलंदाजाला. बघू फायदा घेत आहेत का विनोद फलंदाज. पुन्हा पुढचा चेंडू. परंतु या चेंडूनंतर 4 धावा. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. 4 धावे संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर 56 धावा. आणि विकेट. या ठिकाणी विकेटला बाद व्हायला लागलं. त्रिफळातीत पाहायला मिळाला. चौथा गडी बाद होतोय मोरबेजवाडी संघाचा. नवीन फलंदाज मैदानात सज्ज मोरबेजवाडी संघाकडून अशोक हा फलंदाज. राजा आमिर कुठे असेल कमेंट संपर्क साधा. पुन्हा लेफ्टच्या दिशेने मिळाले फटका. या चेंडूनंतर 4 धावा. आले षटक चौकार पाहायला मिळाला. तर 4 रुपये संघाची धावसंख्या 60. विजयासाठी 61 धावांची गरज. मंडप स्कूटर संघाला. याच्यानंतर पहिल्या दिवसाला शेवटचा सामना पाहायला मिळाला. एक स्टार पक्ष स्त्री करण्याच्या पारवारी बी दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. पारवारी पक्ष यंग स्टार जाफवाडी. पहिल्या दिवसाला शेवटची लढत पाहायला मिळेल. पहिल्या शेवटची लढत
बघा शेवटचा सामना असेल, आपण पाहाल तर बावे उभे पक्ष असेल, टीम असेल समोर, तर टीम आमची झपाटी टीम असेल, तर दोन्ही संघाचे खरेदार प्लीज दादा लगेच जायचं. बघा या ठिकाणी एक इनिंग झालेली आहे, तर लगेचच आपण या ठिकाणी टॉस मध्ये यायचं. त्यावर पक्ष असेल टीम झापाडी, तर टॉचिंग आमचं म्हैस पार्टी या ठिकाणी केलं जाईल, टॉचिंग केलं जाईल. तर सगळं टॉच केलं आहे आणि ओके. एकशे धावा करावा लागतील. बघा सामना चालू झालाय. पाहायला गेलं तर विकेट का त्यांचं, ओके, विकेट गमावून लागेल या ठिकाणी संघाला. पाहायला गेलं कोणचं धावा आहे का नाहीये, नाहीये. ओके, त्यांचं एवढं गाय करू नका ना. बघा या ठिकाणी टॅक्शन एवढी होते, एवढी गाय करू नका, स्लो मध्ये घ्या. ओके, 100 धावा कराव्या लागतील. 60 धावा काढल्या गेल्यात विरोधी संघाने, आणि समोरची टीम असेल पाहायला गेली भरत या ठिकाणी मैदानात जातो. फ्री केलं गेलं, हे तैनात आहे या ठिकाणी. एक धाव गणली गेली गेली, दुसरी धाव घेतात त्याला, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली, आणि धावसंख्या 2 आपल्या संघाचं अकाउंट ओपन झालं गेलं. खरोखर चांगलं गोलंदाजी पाहतोय, हा प्रीतमची गोलंदाजी पाहतोय. आला पण एकदा निर्धार चेंडू, निर्धार चेंडू आला गेलाय, निर्धार चेंडू. धावसंख्या असेल फक्त आणि फक्त 2 धावा. गोलंदाजी चांगली पाहिल्यानंतर मुघल संकडनं, क्या बात है, क्या बात है, सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. फक्त पुन्हा दुसऱ्या टीमला टीम असेल समोरची म्हणजे संघाला या ठिकाणी दुसरा धक्का बसतो. बघा गोलंदाजी जास्त नाव आपण तुमची गोलंदाजी पाहतोय. पुन्हा एकदा फ्री केली गेली, ऑफ साईडला चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय कोठे संकडनं. आता एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल, धावसंख्या एक होऊन जाईल, 3 धावा असतील. 3 धावा असतील, 100 धावा काढाव्या लागतील. चांगली फटकेबाजी करावी. आता मात्र धक्का बसतो तिसरा कुठल्या संघाला, आणि टीमला मात्र इकडे परतावा लागेल. धक्का बसतो तिसरा कुठल्या संघाला, कोण परत परतला मात्र या ठिकाणी परतावा लागेल. बघा यानंतर एक शेवटचा सामना असेल, या शेवटच्या सामन्यानंतर लगेचच लॉस पाडली जातील मित्रांनो. आपण ते म्हातारे गेले आतापर्यंत शतक झाले, 50 शतक संभव झाले का, ओके ओके, शतक झाले समाप्त. तर धावसंख्या असतील फक्त आणि फक्त 3 धावा, आणि 3 गडी सुद्धा बाद झालेत. तर गोलंदाजी काळशी चांगली केली गेली.
मुरलीधर संघटना आणि दुसरं षटक पाहायला गेलं तर षटक गुण येतो महेश आणि पहिला चेंडू फेकला गेला आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला गेला बघा धावा खूप आहे तर चांगले फटके मारावे लागतील कारण की एकशे धावा काढायच्या आपल्या संघासाठी तर चांगली फलंदाजी करावी लागेल हो पुन्हा एक साईडला खेळलाय खेळलाय क्षेत्रफळ चांगलं होईल का चांगलं झालं सुद्धा मात्र एक धाव या ठिकाणी दिसणार नाही तर एक धावाने धावसंख्या पण जाईल ते 4 धावा असतील काहीच कंडक्ट केलं महेशने पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतली दुसऱ्या चेंडूमध्ये एक पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी पाहिली डॉट चेंडू हो आता मात्र लेफ्ट फ्लिक केलं गेलं क्षेत्र या ठिकाणी होणार होईल का होणार नाहीये आणि मात्र एक धाव 5 रूपाने कमी केली जाईल पुन्हा एकदा एक धावसंख्या पण राहील धावसंख्या जाईल ते 5 धावा बघा महेश या ठिकाणी गोलंदाजी सज्ज असताना आपली गोलंदाजी पाहायला मिळतो हो आता मध्ये मध्ये सगळ्याला खेळला गेला केला गेला या ठिकाणी सत्रेशन तैनात आहे कालचं आज पण थोडीसे खराब असल्यामुळे कसं धाव केली जाईल दोन घेतला का त्याचे दोन विकेट पाच संख्येत दोन विकेट सात धावा फटके मारावे लागतील कारण की धावसंख्या खूप मोठी आहे जर धावसंख्येमध्ये पाहायला गेलं तर मोठे फटके मारणं गरजेचं असतं मग तो टप्पा सर्वांना गेला सर्वांना गेला पण यशी प्रश्न तैनात आहे की दुसरी धाव होईल का होईल का रोमांचस होईल का ओके कोणतं हो ओके नवीन दादा नवीन दादा मॅच होतोय का ओके ओके तेच ना असा आजचा झाला चालतो ओके ओके मित्रांनो 2 मिनिटं थांबायचं बघा या ठिकाणी थोडा हंपारा दिला गेला तर रन आउटची चान्स आहे पाहू शकाल या ठिकाणी आमचे महेश पाटील या ठिकाणी बघतायत ओके आउट आहे फलंदाजाला या ठिकाणी बाद व्हावं लागेल एकच डाव दिली जाईल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल आउट दिला जाईल खरोखरच या ठिकाणी टीमचं पंचाने स्वतःने केलं गेलं तेवढा तरी पाहायला गेलं तर या ठिकाणी पंचगिरी करणं खूप महत्वाचं आहे ते करून दाखवलं महेश पाटील यांनी डांपून घेतला आणि या ठिकाणी रनआउट दिलं जाईल टक्का बसला चौथा टीमला म्हणजे तुम्ही असेल तुम्ही ज्यांची क्वार्टर टीम विलास नवीन खेळाडू या ठिकाणी मैदानात तयार असेल हो आता मात्र चेंडूला फ्री केलं गेलं क्षेत्र तैनात आहे का जय झाला ड्रॉप जीवनदान मेले फलंदाजाला पुन्हा एकदा पाहायला गेलं तर त्यांचं 2 धावा या ठिकाणी आई षटक झाले समाप्त 2 धावा कमी केल्या गेल्या धावसिंग 2 पुढे जाईल 10 धावा आता जिंकण्यासाठी असतील अजून खूप धावा असतील
12 चेंडू 51 धावा. 12 चेंडू 51 धावा कोणत्या संघाला असतील. आता मात्र तिसरं षटक पाहायला गेलं तर निलेश या ठिकाणी मैदानात तयार असेल. तर निलेशला काहीतरी गोलंदाजी बरोबर पाहायला गेलं तर करामत करावी लागेल. 12 चेंडू 51 धावा. निलेश पहिला चेंडू फेकला जाईल निलेशच्या माध्यमातून. बघा दर्शक मित्रांनो सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. निलेश पहिला चेंडू फेकला जाईल निलेशच्या माध्यमातून. आता मात्र चेंडू या ठिकाणी ओके नो घोषित केला गेला पंचाने. आणि ट्विट असेल तर ट्विटचा फायदा काहीतरी उठवावा लागेल फलंदाजाला. निलेशला कमबॅक करावा लागेल. फ्री चेंडू आहे पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा बाहेर चेंडू असेल. पुन्हा एकदा तुझे धाव मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे जाईल ते 12 धावा. बघा अजून एक फ्री कमबॅक असेल. बघा निलेशला काही कमबॅक करावं लागेल. फ्री राजनी जाडी असेल फ्रीट मध्ये चांगले फटके येणे गरजेचं असेल. हो सफल करून खेळला चेंडूला सफल करून खेळला चेंडू जाईल सीमा पार का आणि चेंडू गेला सीमा पार आणि हा येईल दर्जेदार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे होईल 16 धावा. खरोखरच निलेशला कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा खेळलेला चेंडू डायरेक्ट हिट होईल का होणार पाहिजे. या ठिकाणी आपल्या बॉलिंगमध्ये चांगलं क्षेत्रक्षण झालं होतं. डायरेक्ट हिट झाला असतं या ठिकाणी फलंदाज मात्र बाद झाला असता परंतु नाहीये. एक धाव पुन्हा एकदा कम्प्लीट केली गेली. बघा मॅच मित्रांनो जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत मॅच मध्ये काही सांगू शकत नाहीये. फलंदाज तगडा फलंदाज अजून मैदानात आहे. निलेशला कमबॅक केलंय कमबॅक केलंय. आला एकदा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू 17 धावा. धाव आपण पाहायला गेलं तर 17 धावा आहेत फक्त. कायच कमबॅक केलंय निलेशने. 110 आव्हान आहे. मारला मात्र पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पाहायला गेलं तर कम्प्लीट केल्या जातील. आणि धावसंख्या 19 धावा असतील कोठे संघाच्या. खरोखरच मॅच पाहायला गेली तर खूप चांगली मॅच पाहायला मिळाली होती परंतु या ठिकाणी कमबॅक केलं. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाला तर टेन्शन पाहायला होतं. मात्र एक धाव या ठिकाणी राहू शकणार नाही. आणि एक धावने धावसंख्या पण गेलते 20 धावा. तर अजूनही जिंकण्यासाठी असलेले खूप धावा हवेत. चांगल्या फटके मारावे लागतील या फलंदाजाला. कमबॅक केलं गोलंदाजाला पुन्हा एकदा मारावं लागेल. गोलंदाज सक्सेसफुल झालाय. आलाय निर्धाव चेंडू. विकेट दिले गेलो. खूप लेट काना होया परंतु कोकण संघाला पुन्हा एकदा धक्का बसतोय. चौथा धक्का बसतोय कोठरे संघाला. विलासला मात्र या ठिकाणी बाद व्हावं लागतं. मैदानाच्या बाहेर जातो विलास. आणि गोलंदाज पाहायला गेले मैदानाच्या आतमध्ये गेलाय फलंदाज जयराम मैदानाच्या आतमध्ये जातोय. बघा चेंडू असेल. आता मोठा फटका सजवला गेला. कॅच होईल का झाली सुद्धा आणि धक्का बसतो पाचव्या या टीमला कोठरे संघाला.
गोलंदाजी पाहायला गेली तर पहिल्या चेंडूमध्ये विरुद्ध विकेट घेतला गेला. खरोखरच विनोद नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात एंट्री झाला. हो साईडला चेंडूला खेळला गेला. कव्हर पडले चेंडू चालला सीमा पार जाईल का जाईल का जाईल का जाईल का जाईल का जाणार नाही. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं पंच 3 धावा का 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 23 धावा. बघा जयरामला काहीतरी करामत करावी लागेल. करामत करेल का स्टेडियममध्ये चेंडू खेळला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली नाही. एकच धाव मिळेल. गणेश क्षेत्ररक्षण ऑपरेशनचं पाहायला मिळालं. 24 धावा असतील धाव फलकावर. कुर्रे संघाचे पाहायला गेला तर 24 धावा. आपल्या टीमचा चेंडू फेकला गेलाय आणि डायरेक्ट इथे होणार नाहीये. मात्र बॉलच्या रूपाने एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 25 धावा. कुर्रे संघाचा पाहायला गेला अजूनही जिंकण्यासाठी असतील तर खूप धावा आहेत. जिंकेल का नाहीये. गोलंदाजी सक्सेसफुल झाले या ठिकाणी पाहायला गेलं. अप्रतिमचे गोलंदाजी आता गेले. अप्रतिमची गोलंदाजी निर्धार चेंडू आला. पुढचा चेंडू षटक झाला समाप्त. विजय झाले टीम. ती म्हणजे असेल आमची मुरगेवाडी टीम. सुंदर फलंदाजी केली होती आणि सुंदर गोलंदाजी करून आपल्या संघाला पूर्णपणे विजय करून दिला. आणि विजय संघ असेल ती म्हणजे मुरगेवाडी टीम. तर यानंतर नेक्स्ट मॅच असेल आपण पाहू शकाल जय हनुमान तारवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण व्यवस्थित लावून असेल मित्रांनो. बघा गायदेव उंबरवाडी संघाचा कर्णधार आणि गांगरवाडी श्री गणेश गांगरवाडी संघाचा कर्णधार आणि जगवून गजू 11 वडाची वाडी आणि मुरगेची वाडी संघाचा कर्णधार. तर अनेक विजेता संघ. तर विनंती करतो की आपण सर्व संघाच्या कर्णधारांनी याचं बघा. यानंतर आपला लॉस ऑफ कार्यक्रम मित्रांनो. तर एक विनंती करतो गावदेव उंबरवाडी आणि दुसरी टीम असेल श्री गणेश गांगरवाडी आणि गजू 11